तर नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपलं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो मी आपला नाथ भागीनाथ। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय जो आहे खूप महत्त्वाचा आहे, माझ्या शेतकरी मित्रांसाठी खूप महत्त्वाचा, अति महत्त्वाचा। त्यांच्या मनात जे संभ्रम आहेत ते संभ्रम या व्हिडिओतून पूर्णतः दूर होणार आहेत। तर तुमच्या मनात जी शंका आहे, महाराष्ट्र शासनानं जे काही कर्जमुक्ती योजना या ठिकाणी चालू केलेली लागू केलेली आहे, याचं परिपत्रक सुद्धा आलेलं आहे। तर तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो, यावर बघा की हे जे परिपत्रक आहे 30 जून या ठिकाणी 3 जून। तर मित्रांनो, 3 जून 2026 रोजी या ठिकाणी प्रत्येक संस्थेला, प्रत्येक बँकेला या ठिकाणी शासनानं परिपत्रक पारित केलेलं आहे आणि त्या परिपत्रकाच्या आधारे या ठिकाणी संस्थेचं, बँकेचं कामकाज चालू आहे मित्रांनो। तर या परिपत्रकासंदर्भात जे काही शेतकऱ्यांना माझ्या संभ्रम आहे, जे काही शंका आहे, जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होईल, स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून महाराष्ट्र शासनानं जी काय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहीर केली आणि लागू केली, त्या संदर्भात जे काही परिपत्रक आहे, त्या परिपत्रकामध्ये जे काही अटी आहेत, जे काही नियम आहेत, जे काही शर्ती आहेत, त्या अटी आणि शर्तीच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, तर चला, मी तर तुम्हाला सांगितलंय की 3 जून 2026 रोजी या ठिकाणी GR आलाय, ज्या GR नुसार बँकेचे पूर्ण कामकाज या ठिकाणी चालू आहे। कामकाज पूर्ण होऊन ही शासनाच्या पोर्टलवरती पूर्ण याद्या या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत। फक्त शासनानं याद्या प्रसिद्ध करणं एवढंच बाकी आहे। तर चला मित्रांनो, त्या GR संदर्भात आपण माहिती करून घेऊया, सविस्तर माहिती करून घ्या मित्रांनो। आलेल्या GR नुसार महाराष्ट्र शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 हे त्या योजनेला नाव दिलंय आणि त्या नाव दिल्यानंतर त्या योजनेचं या ठिकाणी अंमलबजावणी चालू आहे मित्रांनो। या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती मिळणार आहे, किती रक्कम मिळणार आहे आणि ती कधी मिळणार आहे, याचं आपण या ठिकाणी सविस्तर बघणार आहोत। तर मित्रांनो, GR मध्ये जे काय अटी आणि शर्ती आहेत, त्या अटी आणि शर्ती सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो। या ठिकाणी शासनाने सांगितले 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची उचल केलेली असावी आणि ते उचल केलेलं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असावी किंवा परतफेड केलेलं नसावं। त्याचबरोबर 30/9/2025 रोजी असलेली थकबाकी, ती थकबाकी 31/3/2026 पर्यंत तशीच असावी, तीच असावी, त्यामध्ये वसूल झालेला नसावा, त्यामध्ये ते भरलेलं नसावं। अशा शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत व्याज मुद्दल मिळून 2 लाखापर्यंत या ठिकाणी कर्जमुक्ती मिळणार आहे, कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी। तर मित्रांनो, आपल्याला शंका आली असेल की जर 2 लाखाच्या वर कर्ज असेल तर ते या कर्जमुक्ती योजनेत बसेल की नाही बसेल, तर त्या संदर्भात आपण बघणार आहोत। त्या संदर्भात मित्रांनो, शासनानं एकवेळी समझोता योजना या ठिकाणी OTS म्हणून ही योजना आणलेली आहे। जो सभासद शेतकरी आहे, त्याचे 2 लाखाच्या वरती रक्कम जात असेल, उदाहरणार्थ तुम्हाला, तर मित्रांनो, जर एखादा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याकडे 1,80,000 मुद्दल आहे आणि त्या 1,80,000चं व्याज 40,000 झालेलं असेल, तर 2,20,000 या ठिकाणी त्याची एकूण अमाऊंट होते। तर त्या अमाऊंटच्या 2,20,000 जी अमाऊंट होती, ती वरची 20,000 जी आहे, ती रक्कम प्रथमतः बँकेत भरणा करावा लागेल आणि बँकेत भरणा केल्यानंतर तुम्ही त्या 2 लाख रकमेस मुक्तीस पात्र राहताल। त्यासाठी अगोदर तुम्हाला 20,000 भरावं लागतील, शासनाच्या पोर्टलवरती ती अपलोड करावं लागेल। त्यानंतर शासन या ठिकाणी 2 लाखापर्यंत आपल्याला कर्जमुक्ती देणार आहेत आणि जी 2 लाखावरची रक्कम भरायची आहे, त्या भरण्यासाठी शासनानं 31 मार्च 2027 पर्यंत या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना मुदत दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, त्यानंतर दुसरी योजना शासनाने या ठिकाणी या माध्यमातून केली की प्रोत्साहनपर लाभ, म्हणजे नियमित कर्ज फेड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 या ठिकाणी शासन लाभ देणार आहेत। तर त्या योजनेच्या ज्या काही अटी आणि शर्ती आहेत, त्या संदर्भात आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो। तर या ठिकाणी शासनानं 3 वर्षामध्ये 2 वर्ष जर तुम्ही नियमित कर्ज फेड केलेली असेल, म्हणजे बँकेच्या आणि संस्थेच्या नियमानुसार जी काही डेडलाईन असते 30 जून
त्यापर्यंत जर तुम्ही व्याज आणि मुद्दल भरणा केलेला असेल तर तुम्ही त्या योजनेस पात्र असता. ते 3 वर्ष कोणते आहेत त्या 3 वर्षाबद्दल बघूया आपण या ठिकाणी मित्रांनो. सन 2022-23, सन 2023-24, सन 2024-25 ह्या 3 वर्षामध्ये कमीत कमी 2 वर्ष तरी त्या शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन वेळेत फेडलेलं असावं. जर एखादा शेतकरी 2 वर्ष कर्ज घेऊन या ठिकाणी नियमित भरलेला असेल तर त्या शेतकऱ्याने त्याच्याकडे असलेले चालू कर्ज, मग ते कर्ज 26च्या फेडीचे असो किंवा 27च्या फेडीचे असो, त्याने तेही कर्ज वेळेत बँकेत भरणा केलेला असावा. अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रोत्साहनपर लाभ या ठिकाणी शासन देणार आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी शासनानं जी काही कर्जमुक्ती योजना केली आहे या ठिकाणी एक निकष, एक अट घातलेली आहे. ती अट कोणती आहे त्या अटी संदर्भात आपण बघणार आहोत, कारण की या अटी संदर्भात बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे. शेतकऱ्याला एक असा प्रश्न आहे की मला 2019ची महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला आहे, तर मला या योजनेचा लाभ मिळेल का? या ठिकाणी मित्रांनो याचं उत्तर असेल होय. जर तुमच्यावर नव्याने 1 एप्रिल 2019 आणि 31 मार्च 2025 मधील कर्जाची थकबाकी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी तशीच असेल आणि 31/3/2026 पर्यंत वसूल आलेला नसेल तर, आणि तुमची रक्कम जर व्याज मुद्दल 50,000च्या आत असेल तर तुम्हाला 50,000पर्यंत या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो अजून एक शंका अशी असेल माझ्या शेतकऱ्यांना, 50,000पर्यंत या ठिकाणी लाभ मिळणार आहे, परंतु 50,000 वरील सभासदाला लाभ मिळेल का? होय, त्यांनाही लाभ मिळणार आहे, परंतु 50,000च्या वरील जी काही रक्कम असेल ती रक्कम प्रथमतः शेतकऱ्याला बँकेत किंवा त्या संस्थेत अगोदर भरावी लागेल, त्याच नंतर त्याला त्या 50,000चा लाभ मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो माझ्या शेतकरी मित्रांनो अजून एक प्रश्न पडला असेल की या कर्ज मुक्तीचा लाभ घेण्यासाठी मला कुठे अर्ज करावा लागेल का? तर अजिबात नाही माझ्या शेतकरी मित्रांनो, कुठेही अर्ज करायचा नाही, कारण तुमच्याकडे बँकेचं किंवा ज्या संस्थेचं कर्ज तुमच्याकडे असेल त्या संस्थेने बँकेने तुमची पूर्णतः माहिती शासनाच्या पोर्टलवरती या ठिकाणी अपलोड केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही या ठिकाणी अर्ज करायची गरज नाही. आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगतो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, आपला आधार हा आपल्या बँक अकाउंट खात्याशी संलग्न असावा. त्यानंतर आपण जर आपलं ॲग्रिस्टिक संदर्भात बऱ्याचशा शेतकऱ्यांचा संभ्रम आहे. ॲग्रिस्टिक म्हणजे फार्मर आय डी. आपण शेतकरी असल्याचा आपला एक शासनाच्या पोर्टलवरती ID निघतो, तो फार्मर ID असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय त्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये शासनाचे पैसे येणार नाहीत आणि ते पैसे जे येणार आहेत ते पैसे शासन जे पैसे देणार आहेत ते पैसे सभासदाच्या कर्ज खाती. तर माझ्या बऱ्याचशा शेतकरी मित्रांना अजून एक प्रश्न आहे की या योजनेमध्ये अपात्र शेतकरी कोण असेल? तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो, शासनाच्या GR नुसार या ठिकाणी आजी माजी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका सदस्य, तसेच 25,000पेक्षा जास्त पगार किंवा पेन्शन असणारे सरकारी व निम सरकारी कर्मचारी आणि शेती व्यतिरिक्त उत्पन्नावर इन्कम टॅक्स आयकर भरणारे शेतकरी या ठिकाणी या योजनेस अपात्र आहे मित्रांनो. तर अजून एक माझ्या शेतकरी मित्रांना प्रश्न पडला असेल की मी जर हंगामी कर्मचारी असेल तर मी या योजनेस पात्र आहे का? होय मित्रांनो, तुम्ही जर सहकार कारखान्यावर हंगामी कर्मचारी असाल तर तुम्ही या योजनेस पात्र आहेत. फक्त या ठिकाणी साखर कारखान्याचे संचालक अधिकारी अपात्र असतील, हे तुम्ही. तर माझ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की जे कर्जमाफी योजनेचे जे काही पैसे येणार आहेत ते कुठे येणार आहेत, माझ्या कोणत्या खात्यामध्ये येणार आहेत? तर मित्रांनो हे पैसे DBTद्वारे डायरेक्ट शासन आपल्या कर्ज खात्यामध्ये जमा करणार आहे. दुसरी गोष्ट, जर या कर्जमुक्ती संदर्भात शेतकऱ्यांना काही अडचण असेल, काही प्रश्न असतील, काही तक्रारी असेल तर जिल्हा लेवलला जिल्हा अधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक केलेली आहे आणि त्या समितीच्या नेमणुकीमध्ये आपले असलेले प्रश्न, आपले असलेले शंका या ठिकाणी निवारण